नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पुढील आठवड्यात खात्यात थेट 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत आणि हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का, संपूर्ण माहिती आत्ता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। मित्रांनो, केंद्र सरकारकडून देशातल्या शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजना राबवली जाते। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते। आत्ता पुढील हप्त्याची तयारी सुरू असताना काही शेतकऱ्यांना नेहमीच्या 2,000 रुपयांऐवजी 4,000 रुपये मिळवण्याची शक्यता आहे। पण शेतकरी मित्रांनो, हा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांचा मागचा हप्ता काही कारणांमुळे रखडला होता आणि आता त्यांनी आवश्यक कागदपत्रे KYC किंवा इतर त्रुटी दुरुस्त केल्या आहेत, त्यांना मागची थकीत हप्ता आणि नवीन हप्ता एकत्र मिळू शकतो। त्यामुळे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला या PM किसान सन्मान निधीच्या हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर काही महत्त्वाची 3 कामं पूर्ण करणं गरजेचं आहे। पुढील हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची कामे पूर्ण केलेली असणे अत्यंत गरजेचं आहे। सर्वप्रथम KYC पूर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर जमिनीची नोंद आणि लाभार्थ्यांच्या खात्याशी संबंधित लँड सीडिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असावी। याशिवाय शेतकऱ्यांचे बँक खातं आधारशी लिंक असणं आणि त्यावर DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुविधा सक्रिय असणे महत्त्वाचे आहे। यापैकी कोणतीही प्रक्रिया अपूर्ण झाल्यावर हप्ता रडकू शकतो। मित्रांनो, लाभार्थ्यांची स्टेटस कसे तपासावे तर शेतकऱ्यांना आपला हप्ता आणि लाभार्थी स्टेटस तपासण्यासाठी PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल। तिथे फार्मर कॉर्नरमध्ये जाऊन नो युअर स्टेटस हा पर्याय निवडावा। त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा टाकून स्टेटस तपासता येईल। स्टेटसमध्ये KYC, लँड सीडिंग आणि आधार बँक सीडिंग यासमोर येत असे आहे की हे तपासा। सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यास पुढचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो।